चिंचवड विधानसभेवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाल्याचं बघायला मिळते। आपल्यासोबत नाना काटे आहेत, जे चिंचवड विधानसभा साठी देखील इच्छुक आहेत। नाना खरं तर अश्विनी जगताप असतील त्या विद्यमान आमदार आहेत, त्या या ठिकाणच्या सिटिंग आमदार असल्यामुळं महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार त्यांनाही उमेदवारी जाण्याची शक्यता आहे। तर शंकर जगताप देखील इच्छुक आहेत, तुम्ही देखील इच्छुक आहात। मग कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? नाही, फॉर्म्युला महायुतीचा जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा जो ठरलेला आहे तो निर्णय झाल्यानंतर ती प्रक्रिया ॲक्च्युली आमची चालू होईल। परंतु दादांनी सांगितल्याप्रमाणे मी चिंचवड मतदारसंघामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं सिटिंग आमदार असेल किंवा त्यांच्या पक्षातील कोण उमेदवार असेल त्यांना ती जागा गेल्यानंतर आम्ही आमच्या भूमिका स्पष्ट करू। नाही, मी आता सध्या मी सांगितल्याप्रमाणे मी मतदारांच्या गाठीभेटी घेतोय। जागा निश्चित झाल्यानंतर मला तर इलेक्शन लढायचंय, मग इलेक्शन लढायचं तर मग मी त्यावेळेस माझा निर्णय डिक्लेअर करेल। मी कुठल्या पक्षात जाणार का मी अपक्ष लढणार त्यावेळेस मी आपल्याला स्पष्ट भूमिका मांडेल। तुम्ही चिंचवड विधानसभा लढणार यावरती ठाम आहात, म्हणजे पक्ष कुठलाही असो? हो, नक्कीच चिंचवड विधानसभा येणारी निवडणूक मी 100% लढणार आहे। पक्ष कुठला असेल मी त्यावेळेस मी डिक्लेअर करेल। परंतु ज्या शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याचं बोललं जात आहे, त्यात किती तथ्य आहे? कारण तुम्ही चाचपणी करताय असं बोललं जात आहे नेहमी। नाही, चाचपणी करणार किंवा करतोय ही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ती मांडणी करतोय। मला जी मांडणी करायची किंवा मला जे पुढे जायचंय तर मी योग्य वेळ आल्यानंतर निर्णय देईल। खरं तर पोटनिवडणुकीमध्ये ज्या राहुल कलाटे यांचा जो फटका तुम्हाला बसला होता आणि त्यामुळं काही गोष्टींमुळं तुमची ही जी आमदारकी आहे ती हुकली होती, मात्र ते देखील राहुल कलाटे हे शरद पवार गटास जाण्यासाठी चाचपणी करतायत। पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवला जातोय। आता प्रत्येक जण इच्छुक उमेदवार आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाकडे जाऊन आपापली मागणी करीत आहे। प्रत्येकाचा तो अधिकार आहे। मी कोणाबद्दल काय बोलणार? ज्याला ज्याचा अधिकार आहे तो मागणी करतोय। मी ज्या पद्धतीनं माझ्या पक्षातून मी मतदारांच्या गाठीभेटी घेतोय, उद्या ही जागा जर दुसऱ्या पक्षाला गेली तर मी पण चाचपणी करणार, मी पण विचारणार, ते मुद्दे समोर येतील पुढं। पण शरद पवार त्यांच्या पक्षात तुम्हाला सामावून घेतील असं वाटतं? त्यावेळेस पाहायला लागेल आपल्याला। आम्ही मागणी केल्यानंतर समोरून काय आम्हाला रिप्लाय येतो त्यावेळेस पाहायला लागेल। तुमची इच्छा आहे? पर्याय राहिल्यानंतर इच्छा व्यक्त करायला काय हरकत नाही। तर हे होते नाना काटे। खरं तर चिंचवड विधानसभेमध्ये महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे आणि एकीकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाना काटे हे चिंचवड विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत। ज्या त्या वेळेस मी पक्ष किंवा माझी भूमिका जी आहे ती मी स्पष्ट करेल, परंतु मी शरद पवार गटात जाणार असल्याचं जो सूचक विधान आहे नाना काटे यांनी व्यक्त केलेलं आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।